बाला साहब कहते थे 100 बार सोचो और बाद में जबान दे दो, और जबान दी तो सर कटा सकते हैं लेकिन झुका नहीं सकते, वो करेंगे मतलब करेंगे। शिवसेनेचे कट्टर समर्थक आणि पक्ष संघटनेतील वरिष्ठ नेते म्हणून अरविंद सावंत यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे। ते आपल्या पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांचे ध्येय धोरण विविध माध्यमांमधून प्रभावीपणे मांडत असतात। अरविंद सावंत यांचा जन्म 31 डिसेंबर 1991 साली मुंबईमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। त्यांनी आपले उच्च शिक्षण मुंबईच्या भवन्स कॉलेजमधून पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी MTML मध्ये काही वर्ष अभियंता म्हणून नोकरी केली। पुढे त्यांनी शिवसेना गटप्रमुख म्हणून आपल्या राजकीय जीवनाला युवा वयापासूनच सुरुवात केली। आपल्यातील धडाडी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि जनसंपर्क यामुळे त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला। स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये त्यांनी काम केले, त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी ते एकरूप झाले। पक्षामध्ये त्यांना टप्प्याटप्प्याने मोठी जबाबदारी मिळत गेली। ते पक्षाचे प्रवक्ते झाले। त्यानंतर विधान परिषदेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते 2 वेळा खासदार झाले। कि आंदोलनकारी को आंदोलन जीवी कहना अपमानित न करो। हो सकते है उसमें कुछ अराजक तत्व आए होंगे, लेकिन वो उन अराजक तत्वों को ढूंढना आपका काम था और उनको रोकना भी आपका काम था। त्यानंतर केंद्रीय मंत्रिपदावरही त्यांची निवड झाली। अशा प्रकारे एक गटप्रमुख नेता आणि पुढे मंत्री होण्याची त्यांची वाटचाल अनेकांना प्रेरणा देणारी आहे। सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेल्या सामाजिक व राजकीय भूमिका त्यांची राजकीय प्रगल्भता आणि धडाडी वाढवत गेली। पक्षाचा विचार आणि धोरणे मांडत असताना प्रसंगी विरोध स्वीकारून आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा बाणेदारपणा त्यांनी वेळोवेळी दाखवला आहे। शिवसेनेच्या 50 वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीसह राज्याच्या प्रगतीचा अरविंद सावंत हे एक चालता बोलता इतिहास आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा।